आपल्याकडे एक प्रश्न आहे की जो इंजिनिअरिंगची जे प्री एक्झाम होती ना कॅम्पसची, त्याच्या 2012ला जो आहे ना हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर काय म्हटलेलं आहे की चूज द करेक्ट सेंटेन्स विदाउट एन एरर. म्हणजे आपल्याला योग्य ते वाक्य जे आहे ना ज्याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल चूक नाही ते वाक्य निवडायचं आहे. आणि एरर कुठला? इन द यूज ऑफ नाउन. म्हणजे वाक्यामध्ये नाउनच्या बाबतीत एरर नसावं. म्हणजे सगळीच सोपी हा प्रश्न करून ठेवलेला आहे आणि 4 वाक्य दिलेलं आहे. बघा पहिलं काय म्हटलेलं आहे, ही गेव अस मच गुड ऍडवाइस, ही गेव अस मेनी गुड ऍडवाइसेस, ही गेव अस मच गुड ऍडवाइस आणि ही गेव अस मेनी गुड ऍडवाइसेस. सगळ्यात पहिले एक समजून घ्या की जे ऍडवाइस आहे ना, बघा ज्या शब्दाचा शेवट सीई न होतो आणि ज्याचा शेवट एसई न होतो ना, तर सीई न शेवट होणारा जो शब्द असेल तो नेहमी नाउन असेल आणि एसई न शेवट होणारा शब्द जो असेल ना तो नेहमी काय असेल, आपलं व्हर्ब असेल. म्हणजे काय आहे की क्रियापद असणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपला इथं डाऊट क्लिअर झाला की सीई वाला जे आहे ना नाउन आहे आपलं आणि आपल्याला नाउनच्या मध्ये एरर ओळखायचा आहे. मग सीई वाले कुठले आहेत बघा, पहिल्या वाक्यामध्ये सी आहे, हे एक बरोबर आहे, हे सी आहे. शेवटचं 3 नंबर मध्ये एसई न शेवट होतो, इथं एसई न शेवट होतो. म्हणजे याच्यामध्ये तर हे वाक्य आपल्याला विचारातच नाही घ्यावं लागेल 3 आणि 4 नंबरचा. आता बघा पहिलं वाक्य काय म्हटलेलं आहे, ही. वाक्याचं सब्जेक्ट आहे ही, त्याच्यानंतर क्रियापदाचं सेकंड फॉर्म आणि क्रियापदानंतर जे आहे ना आपलं जे बी असते त्याचं जे द्वितीय व्यक्ती म्हणजे काय की ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन येते, म्हणजे येणार अस. याच्यामध्ये चूक नाहीये. आता बघा इथं मच आलेला आहे, मचच्या नंतर ऍडवाइस काय झालं आपलं, हे नाउन झालं. गुड कोणाबद्दल माहिती देते, ऍडवाइस बद्दल, म्हणजे हे काय झालं आपलं ऍडजेक्टिव्ह झालं. आणि हे मच कोणाबद्दल माहिती देते, या गुड बद्दल, म्हणजे हे काय झालं आपलं ऍडवर्ब. आता सर्वात पहिले समजून घ्या मच कुठे यूज करायचा आणि मेनी कुठे यूज करायचा. बघा मच हा शब्द असेल किंवा मेनी जर का असेल ना, तर एक लक्षात घ्या, मचच्या नंतर येणारे जे काही नाउन असेल, मेनी नंतर येणारे जे काही नाउन असेल ना, मेनी नंतर येणारं नाउन काय असायला पाहिजे, काउंटेबल असायला पाहिजे. काउंटेबल म्हणजे काय, जे मोजता येते. आणि मचच्या नंतर येणारं नाउन काय असायला पाहिजे, हे अनकाउंटेबल असायला पाहिजे. अनकाउंटेबल असायला पाहिजे, जे की आपण मोजता येत नाही. आता इथं काय म्हटलेलं आहे बघा, ही गेव अस मच गुड ऍडवाइस. मग ऍडवाइस हे काउंटेबल नाउन आहे की अनकाउंटेबल नाउन आहे? बघा आता जर का मी तुम्हाला एक सल्ला देत असेल तर एक सल्ला, तुमचा मित्र देत असेल 2 सल्ला, तुमचे नातेवाईक देत असतील, जेवढे तोंड असतात ना तेवढे सल्ले असतात. भारतात 140 करोड लोकसंख्या असेल, एकानं 10 सल्ले दिले, 15 तुम्ही मोजू शकता का? नाही मोजू शकत. म्हणजे ऍडवाइस हे जे नाउन आहे ना हे अनकाउंटेबल आहे. मग हे जर अनकाउंटेबल आहे तर इथं मच जे आलेलं आहे हे ग्रॅमॅटिकल बरोबर आहे. आणि दुसऱ्या वाक्यात काय म्हटलेलं आहे, यांनी मेनी म्हटलेलं आहे. मग आपण मेनी काय म्हटलं की असं नाउन यायला पाहिजे की जे काउंटेबल असेल. मग जर का आपला ऍडवाइस हे काउंटेबल नाउन नसेल तर हे जे आहे ना 2 नंबरचं आपलं हे वाक्य हे तर चुकीचं आहे. म्हणजे आपलं जे 1 नंबरचं होतं ना, ही गेव अस मच गुड